गडावर चढायचं असतं. म्हणून आपल्याला समर्थांचे जरा शब्द आहेत की डगमगू नका, आडवडू नका. तसंच ते बरोबर शब्द आलेले आहेत. तुम्ही डगमगू नका, तुम्ही गडावर या, की तुम्हाला तिथे वास समर्थांना आहे, तुमचं दर्शन घेतलं की तुम्हाला खूप समाधान प्राप्त होणार आहे, असं या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे. नमस्कार करून पुढे सुरुवात करूया. आज आपल्याला नरदेह असतो. जो नरदेह या जन्मात आपल्या सर्वांना प्राप्त झाला आहे, त्याची श्रेष्ठता काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, त्याचा कसा आपल्याला उपयोग करून घ्यायचा या नरदेहाचा. प्राप्त झालेले नरदेह हा पुन्हा पुन्हा आपल्याला मिळत नसून आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर ते या समाजात समर्थांनी अत्यंत सुंदर प्राणी आपल्याला समजावलेलं आहे. नरदेहाचं स्तवन हे फक्त समर्थांनीच आपल्याला केलेलं आहे. म्हणून त्यांच्या बाबतीत हे स्तवन पाहिला जो आदरभाव त्यांच्याकडे आहे तो नक्कीच जोडावा. नरदेह हा परम दुर्लभ आहे. पाप पुण्य समान झाले की नरदेह प्राप्त होतो असं म्हटलं जातं. तसेच 84 लक्ष योनी फिरल्यानंतर आपल्याला हा नरदेह प्राप्त होत असतो. आणि हा प्राप्त झालेला नरदेह आज नक्कीच आपल्याला सार्थक करायला हवं असं समर्थांनी या समाजातून आपल्याला सांगितलेलं आहे. या सृष्टीत जे 4 खाणीतील प्राणी आहेत, जालचर, अंडचर, उद्भिद आणि सेवचर, असं या 4 खाणीच्या शिवाय दुसरा प्राणी नाही. 4 खाणीतले सगळे प्राणी सामावलेले आहेत. त्या प्राण्यांमध्ये आपल्याला असं सांगता येतं की या सगळ्या प्राण्यांमध्ये मनुष्य देह मिळणं प्राप्त होणं याची श्रेष्ठताही नक्कीच आहे. त्याचा विशेषत्व हे नक्की आपल्याला सांगता येईल. तसंच ते कसं सांगता येईल, इतर प्राण्यांना सगळंच म्हणजे आपण म्हणतो तसे भूक, तहान, भूक सगळे असे म्हणजे सगळे विषय असतात त्यांच्याकडे, तसे मानवाकडे नसतात. पण इतर प्राण्यांपेक्षा आणि मानवामध्ये हा एक मोठा फरक आहे. त्याला बुद्धीची देणगी आपल्याला परमेश्वराने दिलेली आहे. त्या बुद्धीच्या देणगीवर वरदान म्हणावं आपण त्याला. आणि विचार करण्याची शक्ती ही केवळ आणि केवळ मानवातच आहे. इतर प्राण्यांना तशी विचारशक्ती दिलेली नाही, म्हणजे विवेक करण्याची बुद्धी त्यांच्याकडे नाही आहे. म्हणूनच तो सगळ्या प्राण्यांमध्ये श्रेष्ठ असणारा देव म्हटला जातो. आणि पहिल्याच ओळीत समर्थांनी इथे म्हटलेलं आहे की धन्य हा नरदेह देखील आपण दाखवो, जो की जे परमार्थ दाखव तो स्थिती पाहिजे, तो पाहिजे स्थिती, असं समर्थांनी पहिल्याच ओळीत म्हटलेलं आहे. त्यामुळे नरदेहाची धन्यता या पहिल्या ओळीतूनच समर्थांनी आपल्याला सांगितलेली आहे. भगवंताला फक्त मानवच शोधू शकतो, नव्हे तर तो भगवंतमय होऊ शकतो, भगवंत होऊ शकतो. आणि त्याने ते आपल्या बुद्धीच्या बळावर हे करूनही दाखवलेलं आहे. त्यामुळे या सर्वश्रेष्ठ अशा परमार्थाची विद्या ही आपल्याला मनुष्य जन्मातच हे साध्य करता येते, साधना करून मिळवता येते, असं आपल्याला इथे पुढे सांगितलेलं आहे. ते सांगून या नरदेहाच्या सांगण्याने अनेकांनी कोणकोणती पारमार्थिक साधने केलेली आहेत तेही समर्थांनी नेहमी त्यांच्या जे सांगतात ते समर्थ थोडक्या सुद्धाने खूप उदाहरणं देऊन समर्थ आपल्याला पटवून देत असतात. तसंच ह्या इथेही कोणती साधने केलेली आहे, त्यामुळे परमार्थ साधलेला आहे आणि या भवसागरातून पार करून गेले त्याची इथे आपल्याला समर्थांनी खूप उदाहरणं दिलेली की त्यामुळे आपल्याला परमार्थाचं महत्त्व म्हणजे नरदेहातनं त्यांनी कसं साध्य करून घेतलेलं आहे हे आपल्याला सहजपणे समजून येतं. त्यामध्ये साधारण या ओव्यांच्या प्रमाणे आपण सांगितलं तर 1 ते 27 या ओव्यांमध्ये आपल्याला नरदेहाची श्रेष्ठता सांगितलेली आहे. नरदेह श्रेष्ठ काय आहे ते सांगितलेलं आहे. नंतर 28 ते 31 पर्यंत आपल्याला निकामी देह म्हणजे काय, ते परमार्थ करू शकत नाही अशा नरदेहांची त्यांनी माहिती दिली. उदाहरणार्थ आपण म्हटलं तर धुळा असतो, पांगळा असतो, अंधळा असतो, उभा असतो, की ते परमार्थ त्यांना साधत नाही. त्यामुळे करता मनात कसं तरी करता येत नाही. उभा असतो तो बघते देवाच्या वाटते भावना कसा बोलणार,
कान नसले तर ऐकून नाही कसे येईल, तर तो श्रवण भक्ती कशी करणार, असा एक 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 मुला मागणार असेल तर तो समजा म्हणजे आपण म्हणतो देवाच्या दर्शनाला किंवा कसं जाऊ शकणार. अशा दृष्टीने जे व्यंग त्यांच्या शरीरात आहे ते परमार्थ करण्यास ते एका दृष्टीने त्यांचा देह हा निकामी आहे. पण जे अव्यक्त आहेत ना त्यांनी हा परमार्थ हा साधाचाच आहे असं समर्थांनी आणि आपल्या देहाचा हा सदुपयोग करायचा आहे असं समर्थांनी आपल्याला या विचारावर सांगितलेलं आहे. ते 1 ते 27 मध्ये नरदेहाची श्रेष्ठता सांगितल्यानंतर ओवी 28 ते 31 पर्यंत परमार्थाने हे निकामी देह आपण आता म्हणतो तसं सांगितलेलं आहे. आणि 32व्या ओवीत परमार्थ हे नरदेहाचं कर्तव्य आहे असं एका ओवीतच त्यांनी इतकं स्पष्ट सांगितलेलं आहे की परमार्थ हे नरदेहाचं कर्तव्य आहे. म्हणजे साध्याचं आहे ते म्हणजे कर्तव्य पण आहे. तुम्ही आपण काय हक्क आणि कर्तव्य असे 2 भाग काढू असतात की नाही, प्रत्येक माणसाला तसं कर्तव्य पण आहेच आहे आणि आपल्याला साध्य पण करायचं आहे असं समर्थन तिथे सांगितलं. त्याच्यानंतर 33 ते 50 मध्ये गुणाचे म्हणजे ममत्वाने ते किती व्याख्य आहे हे त्यांनी उत्तम प्रकारे पटवून दिलेलं आहे. आणि नंतरच्या ओव्यामध्ये 51 ते 61 लाभांमध्ये त्यांनी शरीराचंही ममत्व हे किती व्याख्या आहे की जे आपण आपल्यामध्येच आपण ते गुंतून पडतो शरीरामध्ये ते किती महत्त्व करत आहे ते त्यांनी दाखवून दिले. आणि शेवटच्या 62व्या ओळीमध्ये त्यांनी विचार दशकातली समासाची सुरुवात विचारोपण म्हणून त्याला ते समर्थन केलेलं आहे. असा हा सर्वसाधारण समासाचा आराखडा आपल्याला सांगता येतो. त्या दृष्टीने आपण या समासाचा अभ्यास करायचा आहे. तर नरदेहाची श्रेष्ठता काय आहे नरदेहाची श्रेष्ठता, तर श्रेष्ठ कशासाठी आहे तर नरदेहाच्या साह्याने आपण अनेक साधनं करू शकतो. ती परमार्थाची साधन आहे जप अनुष्ठान तीर्थाटन जे आहे ते आपण नरदेहाच्या साह्यानेच करू शकतो ना. कोणते प्राणी जातात का आपल्याला दिसतात का तीर्थाटन करत आपल्याला नाही दिसत आपल्याला, तर नरदेहाच्या साह्यानेच आपल्याला ही साधनं सगळी साधता येतात. आणि नरदेहामुळे काय होतं आपण त्याला उत्तम गती प्राप्त होते, उत्तम लोक प्राप्त होऊ शकतो आणि उत्तम लोक प्राप्त होतो, उत्तम पद आणि उत्तम गती आणि भगवत प्राप्ती होते. हे म्हणून नरदेहाची श्रेष्ठता त्यांनी सांगितलेली आहे. परत हा नरदेह आहे तो परमार्थ परलोकीचे ताकद म्हणजे आपल्याला माहिती जहाज आहे परलोकीचे आपण त्या आम्ही कराया आपल्याला हे काम माहितीच त्यांना. मग त्यामुळे ते तारू आहे त्याच्या सगळ्यांनी आपण हा व्यवसाय तरुण करावं. तरुण तारून देणार म्हणून तो तारू आहे. परमार्थ हा तारू परलोकीचे तारू आहे. त्यामुळे परमार्थ हा आणि दुसरं असं सांगितलं आहे श्रेष्ठता काय आहे या नरदेहातच प्रपंच आणि परमार्थ ही दोन्ही त्याला साध्य करता येतात माणसाला. प्रपंचही करता येतं. बाबा आपण बघू प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही एकाच ठिकाणी करता येते. नाणं जसं आपण त्या दोन्ही बाजू येतात तसं आपल्याला नरदेह प्राप्त झालेले आहे तर प्रपंचही आणि परमार्थ हे दोन्ही त्याबरोबरच आपल्याला ते करायचे आहे. म्हणून तो परमार्थ हा श्रेष्ठ आहे साधता येतो. म्हणून तो दोन्हीकडे आणि हे असं करणारा तो दोन्हीकडे धन्य नसतो. प्रपंच ते भाग्य परमार्थ वेदांत दोन्ही येतात सांगणं दोन्हीकडे असं समर्थांचा एक अनुभव आहे. प्रपंच आणि परमार्थ हा तुम्ही तेव्हा कौलनिक दृष्टीने सारखाच महत्त्व देऊन कराल तर तो तुमचा नक्कीच धन्य होतो. प्रपंचही धन्य होतो परमार्थही धन्य होतो. तर असं म्हणून आपल्याला हे दोन्हीकडे तो धन्य होतो. त्यामुळे तो धन्य आहे. आणि काय होतं दुसऱ्यामध्ये असं सांगता येतं या जीवनात आमच्याला जो नरदेह लावला आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्या नरदेहाची म्हणजे माणसाच्या बुद्धीची आणि कल्पनेची पातळी आहे ना ती फार श्रेष्ठ दर्जाची आहे. कल्पनाशक्ती ज्ञान प्राप्ती करण्याची त्याची मॅसिंग पॉवर आपण म्हणतो कपॅसिटी म्हणतो ती फार श्रेष्ठ दर्जाची आहे. ज्ञेय वस्तूंचा अर्थ त्याला बरोबर समजतो. काय जाणायचं एखादा परमार्थ सर्व श्रेष्ठ ज्ञेय वस्तू कशी जाणायची हे त्याला बरोबर समजतं. त्यापैकी ज्ञेय वस्तू त्याला जाणता येते अर्थ कळतो
त्यांचे अंतर्गत शोधण्याचे म्हणजे विश्वाचा अंतर्गत आपल्या विश्व कशामुळे निर्माण झालं, बरोबर जे असं विश्वाच्या मुळाची काय आविष्कार नाही, हा शोध घेण्याची कपॅसिटी त्याची नक्कीच आहे. आणि त्याप्रमाणे खरोखर त्याच्यामध्ये तो यशस्वी होतो ठरतो. अनेकातील एकत्वपणा, अनेक त्याला अनेकी सदा देवास कार्य मनाच्या श्लोकातील सर्वांनी म्हटलेले आहे. सगळीकडे तुम्हाला परमात्म स्वरूप एकच एक असं दिसलं पाहिजे. म्हणजे अनेकातील एकत्र शोधणं, सगळ्यांच्या अंतर्यामी एकच अंतरात्मा, एकच म्हणजे जाणीव रूपाने एकच अंतरात्मा आहे. हा पुढे विषय दाखवण्यात आलेला आहे की जी जाणीव आहे ती सगळ्या प्राण्याला दिसते. जाणीव कसं आता एक थोडंसं उदाहरण सांगते असं की सापालाही संरक्षण जाणीव आपल्यातून जाणीव अंश आहे तो विश्व स्वरूप. म्हणजे जाणीव सापालाही जाणीव असते, माणसालाही जाणीव असते. साप कसल्या माणूस आपलं संरक्षण करण्यासाठी काठी घेऊन धावतो, पण सापांना आपण मारतोय म्हणजे तो कोणा मारतो. म्हणजे दोघांना एकमेकांचं असं संरक्षण हवं असतं. म्हणजे जाणीव जी आहे अनेक स्वतःच्या विषय निघाला अनेकांमध्ये एकच परमात्मा म्हणजे आहे. त्याला समजायची त्याची बुद्धीची कुवत नक्कीच असते. त्यानंतर हे सगळं करायचे आणि विश्वामध्ये शाश्वत काय आहे, नित्य काय आहे ते विषय करायचं आहे त्याला. ते करतो तो आणि त्याप्रमाणे ते अनुभव हे आकलन करून अनुभव केले आणि सच्चिदानंद परमात्मा स्वरूपाचे सामर्थ्य अनुभवण्याचे सामर्थ्य त्या माणसाकडे आहे. म्हणून आनंदाला श्रेष्ठ म्हटलेलं आहे. आणि धन्य धन्य एकदा नाही निवृत्ती शब्दाचे धन्य धन्य म्हणजे ते तुमच्या मनात असावा म्हणून तो दोनदा शब्द उच्चार केला आहे. किती धन्य आहे करत आहे ते आपण आता हे बघितलं की त्याप्रमाणे तो धन्यच आहे. आणि आता ह्या धन्य समर्थ म्हणतात तसं या नरदेहाच्यामुळे आपल्याला काय काय प्राप्त होतो, जो आपण परमात्म्याचं साधन करतो ना ती संधी तो हस्तगत करू शकतो. त्याच्या बुद्धीच्या त्याच्या भक्तीच्या जोरावर ते हस्तगत करू शकतो. त्यामुळे आपल्याला हे असं म्हणता येतं की यासाठी मनुष्य जन्म आपल्याला आलेला आहे तर परमात्मा करता वगैरे वळवायचा आहे. तर समर्थाने जे परमात्म्याला आलेले आहे ते धन्य झालेले आहे असं समर्थाने आपल्याला म्हणतात. लगेचच पुढच्या दोन दुसऱ्यावरपासून 18व्या वहीपर्यंत समर्थांनी आपल्याला काय काय कोणकोणांची धन्य झालेली आहे त्यांची नावावळी आपल्याला समर्थांनी दिलेली आहे. ते आपण आपली थोडक्यात करूया. आपला विषय आत्ताही मोठाच आहे. तर कोण धन्य झालेले आहे तर सेवक आहे, विराटी आहे, तीर्थयात्री आहे, हठयोगी आहे, पुरस्चरण करणारे, नामस्मरण करणारे, योगी, अभ्यासी, हठयोगी, भक्ती समाधाने मुक्ती प्राप्त करून देणारे अशा नानाविध भक्तींचे येथे वर्णन केलेले आहे. आपण 4-5 ओव्या वाचू आणि पुढे जाऊया. या नरदेहाचे निदान वेगळे एक राहले भक्ती म्हणजे संगे एकी परम मिळावे किरीचंदरी से म्हणजे त्यांना अंतरात्मा वैराग्य निर्माण होतं ना. ते किरीचंद हे गाठतात, डोंगर कपालात जातात, असं डोंगरे गाठतात देवाचे वैभव असे समर्थाच्या बाबतीत चुकी आहे ना. तर डोंगर विरक्त जे आहे ते लोकांना कसं एकांताकडे धावून आले असतात. तिथे लोकांना ते जमत नाही तेवढे एकांतात त्यांना त्यांची तपस्येची चारणा करायची. ते चारणा म्हणजे आपण आपलं आत्मपरीक्षण करायचे की आपल्याला किती आपण परमात्मा बरोबर आहे त्यासाठी ते त्यांना एकांत आवडत असतो. कोण ते ध्यान करतो, कोणी पुरस्चरण करतो, कोणी नामस्मरण अखंड करतो, कोणी तप करतो, योगाभ्यास करतो, नंतर वेदशास्त्र व्युत्पन्न होतात. कोणी हठविग्रही म्हणजे आपण ध्यानयोग आणि हठयोग हा खूप कठीण आहे. त्याच्यामध्ये देहाला क्लेश खूप असतात, पण तरीसुद्धा ते करणारे लोक हे करतात. आणि काही जणांना भावार्थ गणाने देव आपला असा करून देणारे असतात. त्यामुळे असे जे भक्त आहे ते विख्यात झालेले आहे परमात्मिक साधन करून. म्हणजे परमार्थ जे साधन जो कोण करील त्याला परमात्मा साध्य होतो असं समर्थांनी आपल्याला एवढ्या उदाहरणात आपल्याला सांगितलंय. आणि मग अजून पुढे सुद्धा खूप उदाहरणं दिलेली आहेत. एक तेजासारखे असतात, एक गळात मिसळून जातात, एक तेजात मिसळून जातात, एक व्याघ्रावर ज्याची त्याला चिंतता त्याला
सांगितले की अचेतनावर बसून ती चांदेवांच्या भेटीला ते जातात. चांदे वृक्षावर जागेवर म्हणजे श्वापदावर बसून भयंकर अशा भयानकावर बसून याचा सुद्धा भयानक म्हणजे अंगात सगळ्यांना बसवलं सर्वसामान्यांसाठी भयानक असतो, पण तरी त्याच्यावर चांदे बसून हातात सापाच्या चाबूक घेऊन ते ज्ञानेश्वरांना त्यांची भेट घ्यायला येतात. म्हणजे एक भयानकामध्ये असते, एक अचेतने चालते, अचेतने त्याच्यात निघतात ते चालतात. चार मेंदीला तर आपल्याला मेंदी त्यांच्या एवढं त्यांचं शब्द सामर्थ्य आहे की त्यांची सेवा की भिंतर आकाशात सुद्धा आपण ज्ञानेश्वर सिनेमा सगळ्यांनी बघितलेला आहे. त्यामुळे आपल्याला कळतं की ज्ञानेश्वरांच्या शब्दांना किती बदल होतं. ती लगेच भिंतही चालायला पाहिजे. एकानंतर एक तेच बंद करतात, एक जळ्या आठवतात, समुद्र मिळाले समुद्र अगस्त्य ऋषीने समुद्र पहिल्या वेळेस आठवतात ना एका प्रकारे. नंतर एक हट निघाली. नंतर काय होतं, मनोसिद्ध असतात, वाचा सिद्ध असतात, असे नाना प्रकारचे सिद्ध व्याख्यान झालेले आहे. असं काही नवविधा भक्तिपंथांनी केले, तर काही करून घेतले आणि परंतुकीच्या सुखस्वाने युक्त बनले. आकाशात योग आपण काढून घेतलं योगी म्हणजे आकाशात म्हणजे दोन पंथ आहे त्यामध्ये कितीचा अर्थ आणि योगाचा म्हणजे पक्षी कसा विरंगम घालतो असं पक्षी कसा पटकन त्या होतो आणि पिकळीचा मार्ग म्हणजे हळूहळू साध्य काढणं असे अनेक मार्ग आपल्याला या कर्माचा कल्याण ह्या लोकांनी ते साध्य करून ते वैभव झालेले विख्यात झालेले आहे. त्याच्यानंतर काही सर्वता समितीपणाचं उत्तरांनी सांगितलं ह्या कारणपैकी ज्याला म्हणजे मुक्ती ज्याने प्रकारची मुक्ती साधू शकणारे त्यांच्यात ते मुक्ती होती त्याप्रमाणे त्यांनी मुक्त होऊन ते साध्य केलेले आहे. आणि ह्या नरदेहाचे जे संबंधे नरदेहाच्या योगाने बौद्ध पावले म्हणजे आपण श्री उत्तम पदक प्राप्त होतात. त्यामुळे अशा तऱ्हेने नरदेही उद्धार गती पावले केवळ जे संशयाचे मूळ कळवले गेले. एवढं सगळं सांगितल्यावर तुम्हाला नक्कीच कळेल की संशयाचं मूळ जे आहे की ते कसं काय होतं. पण या नरदेहाच्या आपल्याला साधन देहामुळे आपल्याला ही सगळी साधनं आपण देव ज्ञान झालेले आहेत की अनेक जणांना आहे. तर त्यामुळे ते म्हणतात म्हणून नरदेह श्रेष्ठ नाना देहांमध्ये श्रेष्ठ जयाचे श्रेष्ठ यमयात्री. तुम्हाला जर एकदा मुक्ती मिळाली की पुन्हा तुम्हाला यमयातना म्हणतो की मरणाची मरणोत्तर आपण जे म्हणतो की यमयातना ज्याचा आपण कर्म करतो तसं आपण आपल्या दोघांना तर ते या मुक्ती वगैरे मिळाली समाजाची सावित्रीला मुक्ती मिळाली की ह्या यमयातना आपण सांगणारे जन्ममृत्यूचे वेगळेच होणार आहे हे परमार्थ नरदेहात करू शकतो. त्यामुळे हे सिद्ध होणार म्हणून हा नरदेह सगळ्या देहांमध्ये वरिष्ठ आहे की त्यामुळे यमयातना ज्या असतात त्या चुकतात. नंतर सहसा आता म्हटलंय की सहसा नरदेह स्वाधीन आहे पराधीन कोणीतरी होणार देव आहे म्हणजे तेव्हा आधार वगैरे येतो तेव्हा तो नरदेह पराधीन होतो. नाहीतर त्यांनी तो नरदेह आहे तो स्वाधीन आहे. त्यामुळे परोपकार करून झिजवून कीर्ती पूर्वावा. तर असं म्हणतात की हा नरदेह आहे आपल्या स्वाधीन आहे की लोकांवर आपल्याला अवलंबून घ्यायचं आणि तो आपला देह जो चांगला आहे तो आपण परोपकार करून लोकांसाठी झिजवून कीर्तीरूपे पूर्वावा असं समर्थांनी आपण सांगितलेलं आहे. मनाच्या श्लोकात पण आपण म्हणतो ना ते म्हटलेलं आहे समाजाने मराठी कीर्तीरूपे कीर्तीरूपे जेव्हा माणूस होतो तर तुम्ही या जन्मामध्ये या मनुष्य देहामध्ये जे कार्य आपण करतो की ते कार्य तुम्ही कसं करताय दोन्ही दृष्टीने आपण बोलायचे. कार्य तुम्ही चांगलं केलं तरी तुमचं नावच होणार आहे आणि कार्य नाही चांगलं केलं तुम्हाला तो नाव माहिती आहे कसं आहे त्याचं वागणं सगळ्यांना कळलं असतं. म्हणजे हे नरदेहात आपल्याकडेच वागणं कसं आहे त्याच्यामुळंच आपलं हे कीर्तीरूप आपल्याला सत्कीर्ती ही आपण चांगलं वागत मिळते आणि अपकीर्ती जर आपलं वर्तन चांगलं नसेल तरी अपकीर्ती मिळते. आणि ती तुम्ही
जन्मून मरण गेला तरी ती दोन्ही किंवा अपत्यती दोन्ही तसंच झालं. म्हणून आपल्याला नेहमी सत्य किती होईल असं आपल्याला वागायचं आहे जीवनामध्ये. त्याच्यापुढे ते म्हणताय की अश्व काय, गाई काय, म्हशी काय, नाना पशु त्यांना आपण जर सोडलं मोकळं तर त्यांना कोणीही पकडून घेऊ शकतो. तर त्यांना कोणीही बंधन करून पैसा नव्हे नरदे की अच्छा असवा असा न होतो त्याशी कोणी बंधन करू शकत नाही. म्हणजे त्यांना जरी आपण मोकळं सोडलं तरी त्यांना बंधन करणार कोणी नाही आहे असं समर्थांनी ते म्हणत आहे. आता समर्थ म्हणतात की आता मग असे म्हणतं कसं की आपण 2-3 वेळांच्या समर्थांनी सांगितलेलं आहे की नरदेहा पांगुळा असता तरी तो कार्यास नाही. जर पांगळा नरदेह असेल मनुष्य देह असेल तर तो आपल्याला काहीच कार्य कोणत्याच कामासाठी उपयोगी करत नाही. मोठा असला तरी सुद्धा तो उपकार करू शकणार नाही. नरदेह अंध असला तरी सुद्धा त्याला काही दिसतच नाही, त्यामुळे तो काहीच करू शकणार नाही. बहिरा असला तरी निरूपण ऐकता येणार नाही. नरदेह मुका असला तरी त्याला आशंका बोलून टाकते. शंका काय आहे तो बोलून शकणार नाही. त्यामुळे काय होतं अशक्त रोगी असला तरी सुद्धा त्याचा देह रोगाने काय म्हणतो तो जर्जर होतो. मग तो कसा काय आपल्याला कळेल असं समजताना प्रश्न इतके आपल्याला विचारले तसा तो करूच शकत नाही त्याला. त्यामुळे कोणी नरदेह मूर्ख असला तरी सुद्धा तो आपल्याला म्हणजे मूर्खाची संगती आपल्याला माहिती दिसते. मूर्ख सुद्धा परोपकार करण्याच्या बाबतीत आपल्याला आपल्याला उपयोगी करू शकत नाही. हे तो काही नसतं म्हणजे नरदेहाने सगळंच सांगतो. हे सगळं तरी आपल्याकडे नाही आहे आणि नरदेह आपल्याला ताब्यात आहे म्हणजेच आपला देह हा अव्यंग आहे. त्याचं काय करायचं आहे की आपल्याला त्यासाठी परमार्थ म्हणजे विसरणे अव्यंग असून परमार्थ केला नाही तर काय होतं ते मूर्ख पैसे प्रमाणे मिळाले. तर अव्यंग असून नरदेहाचा उपयोग आपण परमार्थासाठी परोपकारासाठी केला नाही ना तर काय होतं आपल्याला ते कसे ते घडून जातात. आणि त्यामुळे लोकांचं दिलं आता त्याने उद्याचं उदाहरण दिलेलं आहे आपल्याला की आता आपण बघूया. परमात्मा बुद्धी ते मूर्ख आहे ते माया काळामध्ये गुंतून गेलेले आहे. त्यामुळे ते भव्यतेला लाभलेलं असतात तरी सुद्धा ते परमार्थाकडे वळत नाही म्हणजे त्यांच्या जन्माचं ते सार्थक करून घेत नाही असं आपल्याला समर्थांनी इथे सांगितलेले आहे. माणसाच्या देहात स्वाधीन असण्यासाठी परमार्थासाठी वापरला तरच तो त्याचा योग्य उपयोग होऊ शकतो, त्याचा सदुपयोग करावा असं समर्थांचा इथे आग्रह आहे. आत्महीन साध्यासाठी देहाचा उपयोग तुम्ही केला तर अनेक असा करून आत्महीन साधण्यासाठी देहाचा अनेक संतांनी उपयोग करून घेतलेला आहे आणि ते ज्ञानी प्राणाने श्रेष्ठ प्रतिदाही पोचलेले आहे. त्यामुळे सारासार विचारांनी अनेकांनी आपले परमध्येय जे आहे परमात्मा प्राप्ती हे नरदेहाच्या साह्याने त्यांनी प्राप्त करून घेतलेले आहे. मोक्षप्राप्तीचे साधन ते केवळ मनुष्य जन्मातच आपल्याला शक्य होते. म्हणून अव्यंग देह हा परमात्मेला अव्यंग देह प्राप्त झाला असून त्याचा जर सदुपयोग केला नाही तर ते मूर्खच आहे असं समर्थांनी ते स्पष्ट म्हटलेलं आहे. म्हणून ह्या सगळ्या विवरणावरून आपला समर्थ रूपेने देह हा उत्तम लाभलेला आहे, अव्यंग आहे, सत्य आहे, अव्यंग आहे. तर आपण आपला देह परोपकारार्थ परमार्थासाठी आपण कष्टवला पाहिजे, कायदा आपण सार्थक केले पाहिजे, परोपकार करून मनावे कलिकेचे उपाय करावे असं आपल्याला वागणं आपण झालं पाहिजे. अव्यंग देह असल्यामुळे आणि असे या मूर्खाची संकल्प म्हणतात अव्यंग देह प्राप्त झाला असूनही त्याचा उपयोग केला नाही तर तो मूर्खच आहे आणि त्याची संकल्प आपण मुळीच करू नये हे समर्थ आपल्याला त्याचे सांगतात. हे मूर्ख म्हणजे काय आहे ते स्वतःच्या देहाला मी असं मी माझा म्हणजे मी म्हणजे देह असं म्हणजे देह बुद्धी त्यांची प्रबळ असते म्हणजे ते आतमध्ये बसणाऱ्या अंतरात्म्याचा विचार करत ते आत्माभिमुख असतात. म्हणजे आत्मस्वरूपाकडे ते त्यांचं पाठ असते, आत्मभिमुख म्हणतो आपण तसं. तर त्यामुळे ते काय करणार मी आणि माझ्या या जगात प्रचंड गुंतून जातात आणि त्या
महत्त्व देत नाही. म्हणजे मी आणि आत्मा हे ज्ञान ते करून देण्याची त्यांची इच्छाही नसते. मी म्हणजे देह, की हा देह कशासाठी आहे, की हा विषय भोगण्यासाठी आहे. जीवनातील नाना रसांचा उपभोग केल्यासाठी हा देह प्राप्त झाला आहे. पुन्हा उलट लोक म्हणतात की पुन्हा पुन्हा हा देह प्राप्त होणार नाही का, म्हणजे आपल्याला हे जे आहे की या जन्मातच आहे ते उपभोगायचे, म्हणजे उपभोग्य वस्तू म्हणून ते या देहाकडे बघतात. तर तसं कधीही बघायचं नाही की आपल्याला परमेश्वराकार्य हा देह लावायचा आहे, परमात्मा प्राप्तीसाठी हा देहाचा वापर करायचा आहे असं आपल्याला तिथे सांगतात. आणि पुढे काय म्हणतात ते, हा देहाला मोह करतात. देह आता आपल्याला माहिती की देहाचे मंदिर, हा देह आहे म्हणजे घर आहे, मंदिर म्हणजे घर आहे. हा देहाला म्हणजे ते घराला महत्त्व देतात, पण घरात राहणारा जो मालक आहे म्हणजे जो परमात्मा आहे त्याला ते महत्त्व देत नाही. म्हणजे अंतरात्म्याला ते बिलकुल महत्त्व देत नाही आणि त्याला कळत नाही की घराला महत्त्व देतात. घर म्हणजे काय, तर तो आपण आता स्थावर, आपण हल्लीच्या काळात स्थावर विषय जे म्हणतो आपण त्याला घर म्हणतात. माणूस मोठी जागा म्हणून घर बांधतो, पण ते आणि ते घर माझं असं म्हणतो. म्हणजे खरोखर त्याचं एकट्याचं असतं का हो. आपण बघा कितीही आपण पेश करतो करा काही करा, पण त्याला आपल्याला झुरळे दिसतात, मुया दिसतात, काठी दिसतात की नाही, प्रत्येक जण म्हणतात. आणि तसं त्यामुळे समर्थांनी असंच म्हटलेलं आहे की समर्थ म्हणतात की कोण म्हणतात की या देहात हा घरात आमचा वास आहे, झुरळे म्हणती असं सगळं दिलेलं आहे आपल्याला. वृषक म्हणती घरं आमचे, पाणी म्हणती घरं आमचे, मुशिका म्हणती घरं आमचे, असे कितीतरी प्राण्यांची समर्थांनी आपल्याला उदाहरण दिली. मी म्हणते तसं खरंच आहे की आपण पेश करतो म्हणजे 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी करून देतो, पण झुरळ एवढ्या पुरते कमी होतात, पुन्हा दिसतात ना आपल्याला, मुंग्या दिसतात, काळजी दिसते. हे सगळी जे आहे खरं माझं घर म्हणून सगळे राहतात आणि तरी हा बोलतो म्हणतो हे घर माझं आहे, तुझं कसं असेल. हे सगळ्यांचे अधिकार ते प्राणी, आपल्या प्राणी पक्षी सगळे सांगतात की हे घर आमचं पण आहे. कुत्री, मांजरी, नंतर बरेच प्राण्यांची नावं त्यांनी घेतलेली आहे. पिसवा म्हणतात, काचण्या म्हणतात घरं आमचे, असं पिसवळे म्हणतात घरं आमची, गांभीर भाषा. कुंभारणी म्हणतो आपण, कुंभाराची घरं दिसतात आपल्याला आडोशाला, म्हणजे त्याच्यासाठी कुंभाराची घरंही दिसतात. म्हणजे असं असं म्हणजे माझं म्हणतो हा आपल्या घरामध्ये हा मुलगा जातो, पण ते वास्तविक त्याचं नसतं, त्याला कधी अंती कळतं. तेव्हा समस्त म्हणती घरं आमचे निश्चित, पशु पक्षी दासी म्हणते आणि हे आमचंच घर आहे असं म्हणतात ना. पशु आरामात तिथे येऊन जातात, घर बंद पडलं तर तिथे सगळ्या प्राण्यांचा आपण बघतो, गाई म्हशी ढोरं सगळे तिथे जाऊन बसतात. म्हणजे ते सगळं घर म्हणतात की आमचं आहे. आणि या अशा घरामध्ये समर्थ म्हणतात की मूर्ख म्हणतो हे एवढे सगळे प्राणी आपल्या अधिकाराच्या घरावर राहत आहेत, तरी हा मूर्ख म्हणतो हे घर माझं. म्हणजे घरावरचं महत्त्व आहे ते व्यक्त आहे असं समजताना या पहिल्या प्राण्यांची यादी सांगायचं आहे की हे माझं घर म्हणणं हे व्यक्त आहे, त्याच्यावर महत्त्व किती ठेवायचं आहे ते आपण स्वतः समजून घ्यायचं आहे. जसे घर सर्वांचे असते ना तसे देह पण सर्वांचा असतो. आता आपल्याला पुन्हा त्यांनी असं पुष्कळ प्राण्यांचा उल्लेख केला आहे, जसं पक्षी, किडी घाला किंवा खाणतं होतात, त्याच्यामध्ये किडे असतात, किडी असतात होतात, असं सगळे आपण कीड उडायला असं म्हणतो. म्हणजे सगळीकडे देहामध्ये सुद्धा आपल्याला हे सगळ्यांची वस्ती आहे, पण आपल्याला ते कळत नाही. वर्ण देह गोरा म्हणता दिसतो, छान दिसतो, पण अंतरामध्ये काय आहे तर नरदेह. म्हणजे आपण जेव्हा समर्थांनी सांगितलेले आत्मदेह कसा आहे हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही ह्या एवढ्या देहापर्यंत राहाल ना, त्याची माहिती आपल्याला समजून या समाजात दिलेली आहे. हे म्हणजे पोकळी आहे, नंतर सगळ्या शरीरात जाळं आहे, असं खूप वर्णन समर्थांनी केलेलं आहे. त्यामुळे आणि इथे सांगायचं असं, या देहाचा अभिमान जसा घराचा अभिमान घराचा नाही आहे तसा देहाचाही अभिमान घराचा नाही आहे. म्हणजे रूपसंपदा बहुदिवसांची असं म्हणतो ना, यौवनातही सलामयांची. तुम्ही रूपाचा यौवनाचा गौरव कराल, पण तो किती तो यौवन ते 2 दिवसापुरता आहे. तुमचं
काही काळानंतर तुम्हाला म्हातारपण म्हणजे येणारच आहे. तेव्हा लोकसंपदेचा जन्म होणार आहे का? नाही होणार आहे. आणि या मानवी शरीराला ते म्हणजे असं सांगायचं आहे की मानवी शरीराला समजतानी राजकुमारी आहे. मानवी शरीराने घर आहे आणि हे राहणारे सगळे प्राणी त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे ह्यामध्ये किती महत्त्वाचं ठेवायचं आहे विठ्ठलत्व म्हणजे म्हणूनच सांगते जाणून गावे विरक्त आपण हे सगळं भासणार नाही. खोटं आहे, विरक्त आहे, नाशवंत आहे हे आपल्याला मनातून जाण्याचं आहे. कुठे आपण महत्त्व ठेवायचे? महत्त्व सारे समजून द्यावे असं एका काव्यामध्ये कोण आलेले महत्त्व तुम्ही समजलं सांगितलं काहीच पुढे साध्य होणार नाही. विषयामध्ये आपण गुंतून राहणार आहोत. विषयांचं महत्त्व आपल्याला हे संसाराचं महत्त्व हे सुटलं पाहिजे त्याचा. आणि म्हणूनच ते 4 आश्रम आहेत की तुम्ही ब्रह्मचर्याकडून गृहस्थाश्रम करून वानप्रस्थाकडे यायचे आहे. आणि वानप्रस्थाकडून तुम्हाला संन्यास म्हणजे काय? सर्वस्वाचा त्याग तुम्हाला करायचा आहे. तरच आपल्याला त्याग करायचं म्हणजे अंतस्थ त्याग, त्याग नाही अंतस्थ त्याग. तुम्हाला त्याची विरक्ती वाटली पाहिजे की ते विश्व जगतामध्ये विरक्ती उत्पन्न झाली तरच ही अंतरात भक्ती परमात्म्याची उत्पन्न होते. आणि ही भक्ती ही केवळ आणि केवळ त्याला नरदेहातच आपल्याला करता येते. त्यामुळे या नरदेहाचं महत्त्व समर्थांनी नरदेहाचे अत्यंत गोडवे त्यांनी आलेले आहेत. त्या नरदेहाने प्राप्त झाला आहे म्हणून त्याचा आपण परमार्थ साधण्याकरता त्याचा वापर करायचा आहे असं समर्थांनी आपल्याला वारंवार सांगितलेलं आहे. देह परमार्थ लागले तरीच याचे सार्थक झाले नाही तर ते केवळच गेले नाना आला तरी. जर तुम्ही देह सार्थकी लावला नाही तर आला आला प्राण निर्नाश आला गेला आला आणि सिद्धार्थ बापूला व्यक्त केला असं होऊ शकतं ना. ते असं पण नाही होतं की आलेला प्राणी व्यर्थ जन्माला आला असं कोणाला पाडण्याला पण त्याचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे. आणि त्यासाठी हे महत्त्व आपल्याला सोडायचं आहे. त्यामुळे असं मृत्यूपंथाने आपल्याला नुसतं जायचं नाही. त्यामुळे ते प्रापंचिक म्हणतात 8 मिनिटं झाली. ठीक आहे असो हे प्रापंचिक पंथाने मी त्यांना परमार्थामध्ये जे प्रापंचामध्ये जाणारे त्यांना प्रापंचिक म्हणजे ते परमार्थामध्ये वळतच नाही. ते काय जाण्याची परमार्थ सुख त्यांना परमार्थाचं सुख काय करणार? त्या मूर्खाचे लक्षण म्हणजे पुढील दशकातून पहिल्या शतकात त्यांनी विचारोपण इथे केलेले आहे. त्या मूर्खाचे लक्षण काय तर पुढे बोललेले असते असं समर्थांनी नरदेहाचं करून आपल्याला नरदेहा काढी हवा सत्कार घ्यावा असे वारंवार आपल्याला इथे पटवून दिलेले आहे. आणि तिसरी असं बोलणे गुरुशिष्य संवाद नरदेह निरूपणा समास दर्शन अशा तऱ्हेने हा समनाचा दर्शक समर्थ कृतीने आपण छान करता. मला खूप धन्यवाद आहे की ते करून घेणारं तेच आहे. आता आपल्याला पुढच्या समनाच्या दशकाकडे जायचं आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलं ना आतापर्यंत काय केलेलं आहे? दशक पहिलाच दशकाचं समनाचं आहे म्हणजे विवेक आपण जो म्हणतो ना नित्यानंद विवेक. म्हणजे ह्या दशकामध्ये नित्य म्हणजे परमात्मा स्वरूप परमात्मा आहे त्याचं विवेचन ह्या पहिल्या दशकामध्ये आलेले आहे. म्हणजे त्यापर्यंत सर्व होते ते सगळं नित्य ह्या स्वरूपाचं वर्णन त्याच्यामध्ये आलेले आहे. आता दुसऱ्या दशकामध्ये काय झालेले आहे? विवेकातील अनित्य स्वरूपाचं आपल्याला विवरण याच्यामध्ये आलेले आहे दुसऱ्या दशकामध्ये. बघा यामध्ये मूर्ख लक्षणं ही समर्थांनी त्यागात सांगितलेले आहे आणि उत्तम लक्षणं ही अंगी बाळावी यासाठी आपल्याला समर्थांनी सांगितलेले आहे. अशाश्वत मायेला घेऊन जो मायेच्या प्रसारात अडकतो अशाश्वत मायेला घेऊन जो मायेच्या प्रसारात अडकतो त्याची लक्षणे त्यागात त्यांनी दुसऱ्या दशकातील पहिल्या समाजात सांगितलेली आहे. सच्चिदानंद प्रल्हादाची प्राप्ती ही कधी आपल्याला ज्ञानानेच होत असते आणि ज्ञान मार्गाने होत असते. आणि हे ज्ञान जर आपल्याला मिळवायचे आहे तर त्यासाठी अज्ञानाचं निरसन होणं हे अत्यंत गरजेचे आहे. ते तुमचं अज्ञान निरसन झालं की ज्ञान ते आपल्याला तिथे असतंच. ते अज्ञान निरसन झाल्यावरच ते आपल्याला दिसतं ना. त्यामुळे
मुख्य लक्षणे त्यागार्थ सांगितले. असं लगेच पुढे त्यांनी मग काय द्यायचे, काम केल्यानंतर तुम्हाला काय द्यायचे आहे ते समज आले. लगेच उत्तम लक्षणंही सांगितलेली आहे. म्हणजे नित्यानित्य विवेकातील अनित्य अशा विषयाचे विवरण आहे ते या दशकामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात आलेलं आढळतं. ज्यांना आत्मज्ञानच नाही ते प्रपंचाला, दृश्याला म्हणजेच अनित्याला महत्त्व देतात, असं समर्थांनी आपल्याला समजत सांगितलेलं आहे. मूर्ख कोणाला म्हणावं असं प्रश्न पडतो. म्हणजे आपल्याला शाणे आणि मूर्ख दोनच प्रकारचे लोक असतात. आणि आपल्या समर्थांनी याच्यामध्ये तिसरा अनेक प्रकार आहे पडत मूर्खपणा. बाबा पडत मूर्खाची वेगळी तुम्हाला थोडीशी व्याख्या सांगितली की त्याला सगळं कळतंय मार्ग माहिती आहे, जाण्याचं ज्ञान आहे, पण ऐकत्या वेळेस तो विपरीत कर्म करतो, त्याला पडत मूर्ख म्हणते. ते सगळं कळत असून पडत नाही, तो पडत नाही, असं आपण परवाच्या आपण उल्लेख केला ना. त्यामुळे समर्थांनी मूर्खलक्षणाचा समाज मूर्ख कोणाला म्हणावं, ज्याला जीवनात आपलं हित काय आहे हे साधता येत कळत नाही, त्याला मूर्ख समजावं. जीवनात आपली संधी असून तो साधत नाही की आपल्याला म्हणजे संधी एकदा आपण असं म्हणतो ना, तसं की त्याला संधी मिळालेली असते ती जरी तो साधत नाही आणि तो मूर्ख समजावा. संधी प्राप्त होऊन न साधण्यासारखा म्हणजे काय म्हणतो आपण त्याच्यापेक्षा दुसरा कोणी करायला नाही. तर आलेल्या संधीचा हा फायदा लाभ आपण प्रत्येकाने करून घ्यायचा आहे. आणि तो तर साधत नाही त्याला लोक समजावा, असं समर्थाने आपल्याला इथे सांगितलं आहे. त्यामुळे पहिल्या दशकात आपण दुसऱ्या दशकात त्यासाठी अज्ञानाचे स्वरूप सांगण्यास समर्थाने दुसऱ्या दशकात जे अनित्य गोष्टींचा त्याग केल्यावर त्याला नित्य असा परमान दिले. त्याला म्हणाले नित्यानित्य विवेकमध्ये नित्य आणि अनित्य अशी दोन पदे आहेत. जसं कालखंड परमात्म्यामध्ये परम आणि अनित्य दोन पदे, तसे नित्य म्हणजे जे शाश्वत आहे ते नित्य आणि जे अशाश्वत आहे दृश्य सगळा प्रकार आहे दिसणारा ते सगळं नाशवंत आहे, ते अनित्य आहे, ते जाणायचे आहे. आणि ते जो जाणून जो आपलं स्वतःचं नीट करत नाही त्यातनं दृश्यातनं मन काढून केले जाणून आपले विरक्त त्यातनं हे आपल्याला नाश दृश्य जगते नाचून आणणं, जाणून आपले विरक्त त्यातनं असं आपल्याला समर्थांच्या गाण्यात आपण परवा म्हणते की दृश्य जगते भासमान नाही हे आपल्याला जाणून त्यातनं विरक्त घ्यायचं आहे, त्यातली आसक्ती काढून घ्यायची. कमलाप्रमाणे आपण राहायचं आहे. कमलाच्या कपडावर कसं पाणी अजिबात लागते का, पाण्यात अजून पाणी राहते, कसं आपल्याला आपण विषय बघत असतो तरी त्यातून त्याच्यात आसक्त व्हायचं नाही. दुसरे विषय वाईट नाही आहे, पण त्याच्यात आपण जे आसक्त होतो ना ते वाईट आहे, तर ते आसक्ती सोडायचे. त्यासाठी अनित्य असं दृश्य अनित्य लक्षणं आपल्याला समर्थांनी इथे सांगितलेली आहे. आणि तसं पाहिलं तर समर्थांनी मी करत मेळचऱ्यांच्या मध्ये अजून त्यांनी म्हटले होते दासबोधांना कधी सुरुवाती दुसऱ्या दशकापासून होतं. मूर्खलक्षणाने का आले तर ते काढायचे, त्यानंतर आपल्याला ज्ञानाचं म्हणजे ज्ञान त्याच्यामुळेच प्राप्त काढलं तर तुम्हाला ज्ञान आपोआपच मिळाले. उत्तम लक्षणं आम्ही माहिती ज्ञान आहे आपल्याला म्हणून बोधच असणार आहे. त्यामुळे काय झालेलं आहे याच्यामध्ये यासाठी मूर्ख लक्षण आहे विद्या रजोगुण तमोगुण अज्ञान ते आपल्याला या समासातून आपल्याला दिसून येतं. त्यासाठी नंतर यांच्या एकंदर आचरणाचं तमोगुणी रजोगुणी आगळादी माणसं आहेत त्यांचं आपल्याला इथे सविस्तर वर्णन या समासात समाज दशकात केलेलं आहे. प्रापंचिक माणसे देहपूर्ती वापरतात. देहपूर्ती ही काही एकदम नाहीशी होत नाही, त्यासाठी तुम्हाला उपासना करायला लागते. त्यासाठी नीतीचे आचरण, नीतीने वागणं आणि वैराग्याचा अभ्यास म्हणून तिथे काय काय आहे पुढे समर्थित त्या लक्षणालय सत्वगुण आणि विरक्त यांची लक्षणं तिथे सांगितलेली आहे. आणि आत्मज्ञानाचे जे डोळ्यासमोर ठेवले आणि सत्वगुणाचा विकास केला आणि अंगी विरक्ती बाळगली किंवा सर्वात साधना ही आपली चालते असं समर्थांनी सांगितलेले. म्हणून या दशकात परमार्थ साधनेचा पाया समर्थांनी घातला आहे असे म्हणाला